गाडे राहणार निवगा. मी डिझेलसाठी इथं आलेला आहे. हळदीचं शेतातलं काम चालू आहे. डिझेलची टंचाई खूप आहे, तरी सरकारनं डिझेल उपलब्ध करून द्यावं. शेतकऱ्याची समस्या खूप आहे, कारण एवढे जे आहे इतकी रांग जे आहे ते सगळे शेतकऱ्याचे आहे आणि तुम्ही खूप परेशान आहे डिझेलसाठी. इथं अहोरात्र संध्याकाळच्या 10 वाजे तरी लोक इथं आहेत. तर तुम्ही एवढं असंख्य जनता आहे इथं डिझेलसाठी आलेली, शेतकरी सगळे शेतकरी आहेत. शेतीच्या कामासाठी डिझेल आवश्यक आहे, त्याच्यामुळं डिझेल लागणारच आहे. सरकारने याची दखल घ्यावं. भाव काय नाही, ते जे आहे ते आहे सध्या चलायला. या भीतीने आलो आम्ही. मॅसेज आला ना, मॅसेज व्हायरल झालाय. सरकारनं लवकरात लवकर पाऊल उचलून याचा मार्ग मोकळा करावा. धन्यवाद. लोकांना अफवामुळे असं झालेलं आहे की आता भेटेल न भेटेल या अफवेपोटी बऱ्याच प्रमाणात लोकांची गर्दी या ठिकाणी झाली होती. लोकांना समजावून सांगण्यात येत आहे, लोकांना व्यवस्थित माहिती देण्यात येत आहे की बाबा पेट्रोल आणि डिझेलचे अशी काही एवढी काही कमतरता नाही आहे, बरं मोठ्या प्रमाणात आहे. कुणीही डबे वगैरे घेऊन येऊ नका आणि पेट्रोल आणि डिझेल मुबलक प्रमाणात भेटेल सर्वांना. अफवावर कुणी विसरून हे करू नका, विश्वास ठेवू नका. याबाबत सर्वांना सांगण्यात येत आहे. बारड पोलीस स्टेशन तर्फे आम्ही सर्वांना विनंती करत आहोत की अफवावर विश्वास ठेवू नका, सर्वांना मुबलक प्रमाणात भेटेल. पोलीस फोर्स बऱ्याच दोन्ही पेट्रोल पंपावर मुबलक प्रमाणात लावण्यात आलेला आहे. योग्य तो बंदोबस्त आहे. कोणीही नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.